हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण उडदाच्या पापडाची चाट, अगदी झणझणीत अशी. तर चला मग उडदाच्या पापडाची चाट कशी बनवायची, तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचे उडदाचे पापड. आणि आता सगळ्यांच्याच घरी उडदाच्या पापडाचं सीझन चालू आहे, म्हणजेच पापड बनवणं सुरू आहे. तर ही चाट एकदा नक्की ट्राय करा उडदाच्या पापडाची. आणि ती चाट कशी बनवायची, अगोदर तर पापड भाजून घ्यायचे. आणि इथं मी पूर्ण पापड, आपल्याला जेवढी चाट बनवायची तेवढे पापड भाजून घेतले. आणि पापड थंड झाले की त्याचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे चुरा करून घ्यायचे पापड. आणि चला आता पापडांचा इथं चुरा तयार झाला होता. नंतर घ्यायचं इथं टमाटर, एक कांदा, एक काकडी आणि कोथिंबीर. कांदा कट करून घ्यायचा. नंतर काकडी कट करून घ्यायची. काकडी, टमाटर, इथं आपण सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले होते. नंतर कोथिंबीर पण व्यवस्थित कट करून घेतली. नंतर घ्यायचा एक काचेचा बाउल, त्याच्यामध्ये घालायचा उडदाच्या पापडाचे चुरा घालायचा. नंतर घालायचा कांदा कट केलेला. नंतर अर्धा चमचा लाल तिखट. आणि ते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं अगोदर, म्हणजे व्यवस्थित त्याला लाल तिखट व्यवस्थित लागेल. नंतर घालायचं टमाटर बारीक चिरलेलं. नंतर बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इकडे ठेवायचा तावा गरम करण्यासाठी. अगोदर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. नंतर तावा ठेवायचा. ताव्यावर घालायचं थोडं तेल. तेल गरम झाले की मोहरी, कढीपत्ता घालायचा. आणि नंतर घालायची चाट उडदाच्या पापडाची. आणि आता व्यवस्थित थोडं हलकं गरम करून घ्यायचं. आणि हलकं गरम झाली की नंतर काढून घ्यायची चाट. तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही उडदाची पापडाची चाट इथं तयार झाली होती. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि खरंच खूप भन्नाट लागते ही चाट उडदाच्या पापडाची, एकदा नक्की ट्राय करा. हलक्या फुलक्या भुकीसाठी तर खरंच खूप भारी ऑप्शन आहे हे. आणि तुम्हाला हे उडदाच्या पापडाची चाट कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक यू.